दरम्यान भाजपसाठी श्रद्धा सबुरी महत्त्वाची असून ज्यांना श्रद्धा सबुरी समजलं त्यांनी त्यांची हालत बुरी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनात विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। तसंच विरोधकांनी महाराष्ट्रात अराजकता पसरवल्याचंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे। हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली। हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे। संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्ती, या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आपले विरोधक, मग ते काँग्रेस असो, ती उबाठा असो, ती शरद पवारांची पार्टी असो, यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही, त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला। या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं, या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला। पण गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि या अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं।